आज बाराडीमध्ये रात्री तर खूपच जोरदार भांडणं झाले होते आणि आम्ही इथं बिना बोलावल्याचं जेवायला गेलो होतो, आम्हाला बिना जेवल्याच काढून दिलं होतं बाबा. ते कसं सांगतो पुढे, चला. जय महाराष्ट्र मित्रांनो, शुभ सकाळ. आज होता आपला पेपर नंबर 2. तसा पेपर तर 2 वाजता होता, पण सकाळी 10 वाजताच घरी येऊन निघालो होतो. मिशन एकच होतं की बिनभाड्यात आपल्याला सिल्लोड पर्यंत जायचंय. गावातून एक गाडी पकडली. मित्राला काय एवढं अर्जंट होतं का, लय जोरात गाडी आणली होती. 4 एकराचं कपाळ उघडं पाडलं होतं पार माझं. अर्धा घंटा वेट केल्याच नंतर कुठे एक गाडी थांबली होती. 30-40 गाड्याला हात दिल्याच्या नंतर पण बरं झालं, त्यानं डायरेक्ट थेट आपल्याला आहे ना स्टॉप पर्यंत नेऊन सोडला, आंबेडकर चौकात. लेट पण थेट. आता लवकर पोहोचलो म्हटल्यावर आपलं एकच काम असेल, एक तर मित्रांना भेटायचं आणि दुसरं म्हणजे आपल्याला अभ्यास करायचं. आता ते दोन्ही एकाच ठिकाणी होते. मित्र लॅब मध्ये होते आणि अभ्यास पण लॅब मध्येच करायचा होता. मित्राला भेटलो मस्त पैकी आणि नंतर बसलो होतो अभ्यासाला बसलो. आपलं पुस्तक वाचायला घेतलं होतं, द हिडन हिंदू. फार डोकं चक्रावून टाकणारं पुस्तक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जास्त स्मार्ट आहात तर हे पुस्तक वाचा. सस्पेन्सवर सस्पेन्स दिसेल तुम्हाला. बसल्या बसल्या डायरीवर लिहिलेले सिक्रेट पानं फाडून घेतले होते आणि त्याला फेकून द्यायचं होतं फाडून. आणि ह्या गुरुचं एकच चाललं, मला बघू दे ते पानावर काय लिहिलेलं होतं. अरे म्हणलं बस ना गुरु, कशाला रिकाम मोपेन नमक डालने की कोशिश कर रहे हो, राहू द्या ना म्हटलं बाबा. त्याच्यानंतर मित्राच्या कंदुरीत गेलो होतो जेवायला. काढून घेऊन काही दिलं नव्हतं बरं का, ते असंच होतं माझ्यामध्ये. त्याच्यानंतर जेवण करून घेतलं मस्त पैकी पोटभर. कांदा लिंबू सगळं होतं, कैरी तिथं जेवायला. कंदुरीचा कार्यक्रम होता. पोटभर जेवण केलं आणि निघलो होतो घराकडे. भराडी चालू होते ना कशाहून तरी बांधणं. आता ते मॅटर तर आपल्याला काही माहित नव्हतं, पण वडिलाची ओळखीचे होते त्याच्यामुळे मी इंटरफेअर न करता वडिलाला म्हटलं बघा ते काय. तो वडिलांनी केले होते भांडणं सॉल्व आणि ते गेले होते त्याच्या घरी आणि आम्ही पण आमच्या घरी निघालो होतो. भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, शुभरात्री मित्रांनो.